बहुजन समाज पक्षाकडून कल्याणी बनसोडे या सामाजिक कार्यात सक्रिय असून त्यांनी मागील अनेक वर्षापासून नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. पाणी, रस्ते, स्वच्छता, महिला व युवकांचे प्रश्न यावर त्यांनी वेळोवेळी आवाज उठवला आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये त्यांची चांगली ओळख निर्माण झाली आहे. बहुजन समाज पक्षाच्या विचारधारेनुसार समाजातील वंचित व दुर्लक्षित घटकांना न्याय देण्यासाठी कल्याणी बनसोडे सक्षम उमेदवार असल्याचा विश्वास पक्ष नेतृत्वाने व्यक्त केला आहे. आगामी निवडणुकीत प्रभाग 33 मध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार असून बहुजन समाज पक्षाने या उमेदवारीद्वारे आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. सर्वप्रथम सगळ्यांना जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र. मी कल्याणी विठ्ठल बनसोडे, राहणार भीमनगर, कोंडवे, धावडे. मला माझं शिक्षण MA झालेलं आहे. पहिल्यापासून म्हणजे कॉलेजला असल्यापासून मला लोकांसाठी, समाजासाठी काम करण्याची खूप इच्छा आहे. यातूनच मी बऱ्याच लोकांची मदतही केली, कामही केली आणि मला नंतर एक राष्ट्रीय पक्षामध्ये जाण्याची संधी मिळाली. बहुजन समाज पार्टी हे एक राष्ट्रीय पक्ष आहे मायावतीजींचा. तर त्याच्यामध्ये मग मी ती संधी मला आली आणि मग मी त्याच्यामध्ये गेली 5-6 वर्ष काम करते आणि त्यातून बऱ्याच समाज कार्य केलेले आहेत मी. आता सध्या म्हणजे बऱ्याच म्हणजे आपल्या समाजाने आणि पार्टीमधल्या लोकांनी मला प्रोत्साहन दिलं की तू महानगरपालिकेची निवडणूक लढ आणि शेवटी कसं आहे, हारणं आणि जितणं हे पुढचा प्रश्न आहे. पण मी एक त्यातून की समाजासाठी मला करायचं आहे. जर यातून मला यश मिळालं तर मी नक्की समाजाचा विकास करेन, माझ्या प्रभागाचा विकास करण्याचं मी ध्येय ठेवलेलं आहे. एवढंच सांगू शकते मी याच्यात. स्थानिक लेवलच्या ज्या अडचणी आहेत त्या कशा पद्धतीने सोडवल्या? आता तरी आपल्या प्रभागामध्ये पाण्याच्या समस्या आहेत, रस्त्याच्या समस्या आहेत, कचऱ्याची एक खूप मोठी समस्या आहे, ट्रॅफिक आहे. आणखीन सांगायचं झालं की रस्त्याची समस्या सांगायचं झालं की जे अंतर्गत रोड आहेत आपले, जे पावसाळ्यामध्ये इतका चिखल, इतके खड्डे होतात की सोसायटीच्या लोकांना घराबाहेर पडणं ही खूप म्हणजे खूप कठीण जातं. त्याच्यावरती मी गेली 2-3 वर्ष खूप ठिकाणी फिरले, बऱ्याच लोकांशी चर्चा केली, पण काय ते रस्त्यांचं काम झालेलं नाहीये. आणि जी ट्रॅफिकची समस्या आहे की आपल्या माळवाडीमध्ये, आपल्या शिंदे पुलावरती, उत्तम नगरला जे ट्रॅफिक होतं, त्याच्या संदर्भात मी चांगल्या नियोजन करेल. जर आलेच मी या प्रभागामध्ये यश मिळालं मला तर. गेली 5-6 वर्षापासून जे आपल्या रस्त्याचे कामं झालेले आहेत, जो सिमेंटचा रोड झालेला आहे, तर तेव्हापासून तर फुटपाथाची सोय केलेली नाहीये. जे कोणी असेल ह्याच्यामध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये, तर मी फुटपाथची सोय करेल. आणि जे अतिक्रमण वाढलेलं आहे, भाजीवाले म्हणा, आणखीन बऱ्याच गाड्या अशा लागलेल्या असतात की विकणारे बरेच असतात, तर त्यांच्यासाठी मी भाजीवाल्यांसाठी मी आपल्या भाजी मंडईमध्ये महानगरपालिकेकडनं त्यांना गाळे देण्याचा प्रयत्न करेल. आणखीन आपले जे शिंदे पुलावर शिवणे ते नांदेड सिटीला जोडणारा जो ब्रिज आहे, तर तो खूप खाली आहे. त्याच्यामध्ये पावसाळ्यामध्ये तिथे पाणी येतं आणि आपलं येणं जाणं जे आहे ते बंद केलं जातं पूर्णपणे. तर मी तो उंच करण्याचा प्रयत्न करेल. बरीच अशी कामं आहेत की जी मी महानगरपालिकेमध्ये जर मला तुम्ही जर जाण्याची संधी दिली तर मी आपल्या प्रभागाचा विकास नक्की करण्याचा प्रयत्न करेन माझ्याकडून. महिलांसाठी आणि तरुणांसाठी काय करणार? महिलांसाठी महिला आरोग्याच्या सुविधा निर्माण करेल. आपले जे गव्हर्नमेंटचे जे हॉस्पिटल आहेत, तिथे तिथे ओळखीने काम होतात, तर तसं मी न करता की प्रत्येक सामान्य महिलांचं, नागरिकांचे जे तिथे जाऊन जे ऍडमिट होतात त्यांची व्यवस्थित तिथे त्यांची ट्रीटमेंट होईल याच्यासाठी मी प्रयत्न करेल. तसेच मी महिलांसाठी बऱ्याच आता एक 7-8 वर्षापासून बऱ्याच महिलांसाठी नोकरीची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. आता 1-2 वर्षापासून मी घरगुती रोजगार निर्मिती केलेली आहे. आता माझं एक चालू काम आहे की मी घरात बसून बायकांना रोजगार निर्माण करण्याचे काम दिलेलं आहे. त्यातूनच मला महिलांना एक सशक्त आणि सक्षम बनवायचं आहे. महिलांसाठी हा प्रयत्न करेल मी. आणि तरुणांसाठी म्हणायचं झालं तर तरुणांसाठी क्रीडा संकुल,
रोजगार निर्मिती करण्याचा नक्की प्रयत्न करेल मी. आता बरेच बेरोजगार तरुण आहेत, तर त्यांना नोकरी कशी देता येईल, नोकरीची संधी कशा उपलब्ध करून देता येईल, याचा नक्की प्रयत्न करेल. लहान मुलांसाठी म्हणा, वृद्धांसाठी म्हणा, मी आपल्या भागामध्ये उद्यानं उभी करेल, वाचनालय उभी करेल. एवढंच मी याच्यासाठी मी कटिबद्ध राहील सगळ्या नागरिकांशी. पुणे महानगरपालिकेमध्ये सर्व राजकीय पक्षांमध्ये 90% पेक्षा जास्त गुन्हेगारी क्षेत्रातील लोकांनी आता उमेदवारी अर्ज भरले आहे. त्याबद्दल तुम्ही काय सांगा? आता तुम्ही आताचे सत्ताधारी पक्ष म्हणा किंवा जे केंद्रात बसलेले पक्ष आहेत, तर त्यांचं तर सर्वांनी पाहिलेलंच आहे की इकडनं तिकडे, तिकडनं इकडे, कोण याला वळते, कोण त्याला वळते, असं झालेलं आहे. आदल्या दिवशी ज्या पक्षात होता माणूस, तो फॉर्म भरताना दुसऱ्या पक्षामध्ये गेलेला आहे. मला एवढंच म्हणायचं आहे की जर आमचा जो पक्ष आहे तो सरळ मार्गाने चाललेला पक्ष आहे, जो महापुरुषांचे विचार घेऊन पुढे चाललेला पक्ष आहे, आणि एक आपलं संविधान जे सांगतं की राष्ट्रीय एकात्मता, समता, बंधुता याचं आता काहीच राहिलेलं नाही लोकांना. फक्त सत्तेसाठी पुढे कसं जायचं, पैसा कसा कमवायचा, एवढंच सत्ताधारी पक्षामध्ये बघतात ते लोक. तर आम्ही तसं तळागाळातल्या लोकांपासून सगळ्यांचा विचार करतो. आम्ही जातीचं राजकारण नाही केलेलं किंवा धर्माचं राजकारण करत नाही. सर्व राष्ट्रीय एकात्मता धरूनच मी पुढे चालेल. आणि मला सर्वांना अशी विनंती आहे की एक वेगळं पक्ष, एक वेगळा चेहरा, शिकलेल्या तरुणींना तुम्ही आता या नवीन संधी द्या. किती दिवस तुम्ही तेच राजकारणी लोकांना हे मत देऊन त्यांना निवडून देणार आहात. तर माझी एवढीच इच्छा आहे सर्व नागरिकांना आपल्या प्रभागामध्ये 33 की मला एक संधी द्या. मी नक्की त्या संधीचं सोनं करेल, आपल्या प्रभागाचा विकास करेल. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र.